गोकुळचे निर्माण आणि शिक्षण झाले होते आणि आमच्या पेरच्याच मुलीचं लग्न असल्यावर मी गेलो त्यांची माझी भेट झाली. नंतर त्यांच्याही माझी शासकीय विश्रामगृहात चर्चा झाली. हे झापलं बिपलं जे आहे काही झापलं नाही. अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आमची चर्चा झाली. कोणी फुटली राजीनामे नाही, आता त्यांना आम्ही कोण करणार आहोत म्हणजे मी, बंटी पाटील, विनय कोरे आणि सर्व नेते मंडळींनी आम्ही जो एक आमच्या मनातलं जे नाव आहे ते सर्व नेते मंडळी पुढं ठेवून अजून त्याला अंतिम स्वरूप घ्यायचं आहे. ते नाव त्यांना सांगण्याची जबाबदारी विश्वास पाटलाची टाकलेली आहे आणि ते नाव सर्वमान्य होईल असा आम्हाला विश्वास आहे. चौघं कुठे इथंच बसणार ना मुंबईतच? नाही काही चर्चा कधी करणार चौघं? आता चर्चेत चौघं आम्ही त्यावेळी चेअरमन निवडून देऊ शकतो. नेते मंडळींना आम्ही नाव सांगणार ना, तो कोण करावं एक आम्ही त्यांना सुचवलेलं हवं. ही व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर आहे, आम्ही सगळ्या नेते मंडळींच्या कानावर घालणार आहे. तुम्ही दोघं ठरणार पण बाकीच्या दोघांना सांगणार नाही, दोघांनी सुद्धा चर्चा झाली चौघांची. आता राहिलेल्या नेते मंडळींच्या कानावर आलेलं आहे. पालकमंत्री वगैरे सगळे पालकमंत्री म्हणजे KP पाटील या दोघांनाच कानावर आलेलं आहे. हे सगळं कधी साधारण या 2-4 दिवसांमध्ये नाही बघा, ते काय म्हणतात की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जाऊन भेटू आणि बोलतो. आता त्यांनी सांगितल्याशिवाय मी राजीनामा देणार नाही असं म्हणतात. आता मला काय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा फोन आले. आता त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आता दूर झालेली आहे. ती त्याने तिथं जाऊन सांगावं आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करावा असं त्यांना सांगितलेलं आहे. अरुण डोंगरेने आता डेप्युटी सीएमने आता भेटून त्यांनी सांगायचं जे सांगितलेलं आहे ते आता ते होणार नाही ना. म्हणजे अमुक अमुक एक होणार असं त्यांनी जे सांगितलं असेल आम्हाला माहिती नाही काय सांगितलं. ते आताही नाव असताना महायुतीतलं असणार आहे काय महाविकास आघाडीतलं? महाविकास विकास नाही, ही लढाई आमची जी निवडून झाली होती महाविकास आणि महायुती आज झाली. एक सत्तारूढ गटाच्या विरोधी आम्ही एक शाहू महाराजांच्या नावाने आघाडी केली होती आणि निवडणूक लढली होती. आता वास्तविक त्यांनी जर महाविकास आघाडीमार्फत लढवली असती तर पिनपटे साहेब आपल्याकडे आले असते. मग माझे आमदार ते उद्धव ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आले असते. अनेक उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे वगैरे तिकडे जाऊन राहिले असते. म्हणजे ते काय असे काय महायुती तर त्यावेळी नव्हती जन्माला आलेली, त्यामुळे तो प्रश्न नाही. तुम्ही उद्या भेटणार सीएम डेप्युटी सीएमला का नाही भेटणार? उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी कानावर घालणार नाही. कानावर घाला म्हणजे त्यांनी मला विचारलं तर विचार करतोय. मग आता नाही विचारलं तुम्ही काय करणार? आता हे स्वतः जाऊन याने हा प्रश्न कुणी निर्माण केला आहे? आता तुम्ही अरुण डोंगरेंना सांगितले तुमची इच्छा आहे महायुतीचा व्हावा त्याप्रमाणे आम्ही नाव देतो, तुम्ही सीएम डेप्युटी सीएमला सांगा माझं समाधान झाले आणि मी राजीनामा देतो पुन्हा त्यांच्याकडे. आणि त्याच्या मुलाला मग त्यांची हे होती इच्छा की कौलव जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय तिकीट द्यावं, ते मी मान्य केलेलं आहे. प्रदेशाध्यक्षांना सांगून तिकीट देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. तर ते थांबायला पाहिजेत ना राष्ट्रवादी. आता त्यांनी मागणी केली काल, आम्ही तयार दाखवली. कुठलं कोण आहे मग काँग्रेस म्हणतात एका शक्यता आहे. आता महायुतीचा उमेदवार म्हणून आता कौलला आम्ही करणार. आता तिथं आंबेडकर साहेब एखादा दावा करण्याची शक्यता आहे. त्यांना त्याला डोंगरेंनी सांगणार CM हा भाग वेगळा, पण मुळात त्या सगळ्याच्यामध्ये CM आता त्यात मला ते प्रदेशाध्यक्ष आणि आंबेडकरांना मतदान असल्यामुळे आंबेडकरांना सांगून तिकीट देण्याचा आम्ही शब्द दिलेला आहे. असल्या देत आणि आंबेडकरांना आले हे व्हायला काय म्हणलं हे ठीक आहे. म्हणजे डोंगरे राजीनामाचे हे कारण पण CM चा कसा आहे संशय कसा संबंध काय?
तर ते तुम्ही त्याला विचारला. तुम्ही आता जो एक नाव दिलंय तो कुठल्या मतदारसंघ दक्षिण उत्तर सर्व मान्य होईल असं. मतदारसंघ कुठला आहे? करवीर, दक्षिण, सर्व मान्य होईल असा. तालुक्यातला कुठला असा काय? सर्व मान्य होईल असं. तालुक्यातला विचारा, मुंबई विचारा, मग कलर विचारा. तुम्ही होणार ना, तुम्ही होणार नाव काय काय तुमचं नाव सर्वमान्य हो. मी कसं म्हणू शकते? मी काय ते साहेब महापालिकेचं काय? बरं आता महापालिका, जिल्हा परिषद, अहो, मी सांगितलं की युतीवर महायुतीवर हा युतीच. कारण साहेब कसं आहे, 4 प्रभाग होण्याची शक्यता आहे. होय. मग त्यात कसं की आता तिथं तुमची नाराजी होऊ शकते जर स्वतंत्र लढलं तर. हे बघा, एकत्रितपणानं लढावं लागेल महानगरपालिका. तर 4 वार्डांचा एक प्रभाग आहे, शक्तिशाली माणसं लागतील. एखादा जरी वीक असला तरी त्या 3 सीटा या धोक्यात येते. धरून 4 त्यांना सर्वे करावा लागेल, चांगली माणसं काढावी लागतील, लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील. आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटारेटी करून चालणार नाही.